आले तर आजचा माझा असा वैदिक सोहळ्याचा लुक कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि सगळ्यांची लाडके सईचा लुक बघायचा आहे का? मामाची करवली सई इकडे बघ, सई इकडे बघ, हे आमची मामाची करवली। सई इकडे बघ, तुम्ही सगळ्या खूप छान मस्त दिसताय। हो सगळ्यांची लुक कडक आहे कडक। इकडे बघा संध्या मावशी एक नंबर। हे आपला नवरदेव आलाय आता, ती काढतीये। इकडे बघा छान दिसतोय। हो ही एवढी ब्रॉड घ्यायची असते का ओढणी? वहिनी तुमचा तर सौरभ भाऊचा लुक बघितला, वहिनींचाही लुक बघा, नऊवार घातलेली मस्त मराठमोळा लुक केलेला आहे। खूप छान दिसत आहे ना, नऊवारचा कलर पण खूप मस्त आहे। आणि आता सौरभ भाऊ आणि बहिणी पण आलेले आहे, आता छान मस्त एंट्री होईल। मामींचा लुक, मावशीचा लुक हे आहे ना मामींच्या शेजारी त्या वहिनींच्या मम्मी आहे, तर ह्या सासू सुना। तर मम्मीनी पण मस्त पैठणी घातलेली आहे। आणि हे बाई माझ्या पण दे ना, घ्या आपला नवरदेव पण तयार झालाय मस्त, पेशवाई घातली आहे, पेशवाई मस्त दिसतोय, पेशवाई पॅटर्न। हो छान दिसतोय। आत्यांनी आत्ताच तेल पण पाडले, आता वैदिक सोहळ्याला सुरुवात होणार आहे। तर वहिनींचाही लुक तर मस्त अशी ना मराठमोळा लुक केलेला आहे त्यांनी, छान दिसत आहे ना। तर त्यांचंही फोटोशूट चालू होतं, त्यांचं झाल्यानंतर दोघांचंही घेतलं, दोघांचंही फोटोशूट केलं। तर थोडासा दुपट्टा सौरभ भाऊचा चेंज केला त्याच्या आवडीनुसार, तर काका करत होते। आणि आता मिस्टरांचा ही लुक तुम्हाला बघायला भेटला। तर आता दोघांचं छान मस्त फोटोशूट होईल, त्यानंतर लगेच आपल्या वैदिक सोहळ्याला सुरुवात होईल। घेऊन टाक लगेच धर। आज पूर्ण लग्न म्हणजे सगळ्यात सुंदर सगळ्यात भारी मी केलाय तिला तिचा लुक तयार।
नवरदेव हातात हात घे तिचे. गिरिजात्मज स्वर्धनम विघ्नेश्वरम ओदरम ग्रामे रांदनसो स्थितो गणपति बहुगलवलानि कुर्यात् सदा मंगलम वधवर्यो श्वमोदो सुमुहूर्तो सावधान. श्री महागणपते स्मरणचिंतन की जय. सावधान. लक्ष्मी नारायण स्मरणचिंतन की जय. सावधान. उमा महेश्वरा स्मरणचिंतन की जय. सावधान. क्षेत्रवा तर सगळ्यात पहिले मंगलाष्टिका गायली, दोघांनी एकमेकांना हार घातले आणि आता कन्यादानाची पूजा. तर हे बसलेले आहे ना तर वहिनींचे मम्मी पप्पा, तर दोघेही बसले पूजेसाठी आणि त्यानंतर सप्तपदी पण होईल खूप छान. आणि जेवणाला सुरुवात पण केली होती, तिकडे तुम्हाला दिसत आहे. तर आलेले पाहुणे सगळे जेवायला बसलेले आहे आणि आपल्या सगळ्या मावशी मामीन त्या इकडे बसलेले आहे साईडला. भद्रांगरोणी विसृणयाम देवा भद्रं वीर्यत्रात्रङ्गवासनो ब्रह्मशे मनो मङ्गलं कुर्यात्. येना ग्रहणेन पुण्यमुनिं दीर्घवास्ति पुरन्दुर्वन्तुः नवदेवस्य ताम्रकलशं संस्थाप्य शिवा कन्यादानव्यो नमो नमः. कन्यादानञ्च सम्पूज्य आणि मुलीला ना लग्नामध्ये देव दिले जातात. गणपती, रघुनाथ, अन्नपूर्णा देवी, तर हे सगळे मुलींना देतात आणि वडील ना आई वडील आपल्या मुलीचा हात मुलाच्या हातात देतात आणि सांगतात काळजी घ्या. आणि तर मुलीला मुलाच्या हाती सोपवलं जातं. तर अशी या पूजेमध्ये सगळं काही ब्राह्मण मंत्र वगैरे म्हणत असतात. आणि हे आहे ना ही वहिनींचे ना मोठे काका काकू आहेत. तर वहिनींचे हे काका लहाने काका काकू. माझ्या नंदा आले आता चालले ही पोरगी राहत नाही आणि आमची प्रियंका खूप
या हा लवकर येतो. तर वहिनींना एक मोठी पोत केली ना, तीही वहिनींना घातली. आणि आता ही छोटी तर मंगळसूत्र. तर 2 वाट्या, तर एका वाटीमध्ये ना हळद आणि एका वाटीमध्ये कुंकू भरतात. आणि त्यानंतर सौरभ भोग घालून देईल वहिनींना. आणि त्यानंतर सिंदूर भरला जाईल. तर छान मस्त असं खूप छान वैदिक सोहळा पार पडला ना. तुम्हालाही आवडलं का सगळ्यांचे लुक, वैदिक सोहळ्याची पूजा कमेंटमध्ये नक्की सांगा. मंगलम भगवान विष्णुः मंगलम गणध्वजः मंगलम पुष्करेगाक्ष मंगलाय नमो हरिः शुक्लांबरधरं विष्णुं हे झालं का? तर आता सौरभ भाऊचा आहे ना, बहिणींचे भाऊ कान पिळतील आणि फोटोशूटही होत होतं. तर कान पिळण्याची ना भेटवस्तू ही दिली जाते. तर सौरभ भाऊने त्याच्यासाठी ना चांदीच्या अंगठ्या आणलेल्या होत्या आणि छोट्या भावासाठी पैसे. तर सगळ्यात पहिले सौरभ भाऊने सगळ्यांना गंध लावला. दर गुरुजी सांगतात त्याप्रमाणे करावं लागतं ना. तर तिघांनाही गंध लावला आणि आता त्यांना ही भेटवस्तू दिली. ओके, तुम्ही रेडी? रेडी? 1 2 3 स्टार्ट. परत घ्या. हे अरे नंतर घ्या. तर आता फळ भरणीचा कार्यक्रम. तर आता ओटी भरतील बहिणींची. तर तेजुनाने औक्षण केलं आणि तर 5 किंवा 7 बायका बहिणींची ओटी भरतील. तर खोबऱ्याची वाटी, थोडेसे तांदूळ किंवा गव्हाचे दाणे आणि हे ओटीमध्ये भरलं जातं. तर आता मावशीही आली, मावशीने औक्षण केलं. तर अशा 5 बायकांनी वहिनींची फळ ओटी भरली. त्यालाच फळ भरणं म्हणतात. तर म्हणजे सकाळच्या वैदिक सोहळ्यामध्ये ना बरेचसे ना काही विधी असतात ना, ते होऊन जातात. मग रात्रीच्या कार्यक्रमा म्हणजे रात्रीच्या लग्नामध्ये जास्त वेळही होत नाही. बाकीचे काही जे कार्यक्रम असतात जे तुम्हाला मी शेअर केलेले आहे, भरपूर काही असतात. तेही झालं, नाचवणं वगैरे, देव नाचवणं. तर ज्या ताईंनी अजून माझ्या तोही व्हिडिओ बघितला नसेल ना, तर नक्की बघा. तर ही माझ्या आत्याची मुलगी आहे. तर तिने ही वहिनींची ओटी भरली. तर
तर नवरीला जोडवे ना मामी घालते, तर वहिनींची मामी ना बहिणींना जोडवे घालत होत्या. तर आज सगळे काही मस्त छान असं वहिनींचं लुक मस्त दिसतंय ना. तर सिंदूर भरला गेला, मंगळसूत्र, पायात जोडवी, खूप छान मस्त असं आहे ना. शृंगार पूर्ण झाल्यानंतर एक लुक वेगळाच येतो ना, तर खूप मस्त दिसत आहे. आणि रात्रीचाही लुक खूप छान होता त्यांचा. तर नक्की तोही व्हिडिओ बघा. तर अजून बरेच तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचे आहे. तर ज्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब नसेल ना केलेलं, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर दोघांचीही मी पक्की अशी गाठ बांधली आहे. आणि आता ते अग्नीला साक्षी म्हणून 7 फेरे घेतील, त्यानंतर 7 वचनेही घेतील. तर 7 वचनाची पुढे मस्त अशी सप्तपदी छान अशी फुलांनी सजावट केलेली होती. तर गुरुजी एक एक वचन सांगतात आपल्याला. आणि तर अग्नीला साक्षी म्हणून दोघेही फेरे घेत आहे. आणि त्यानंतर 7 वचनेही दोघेही घेतील. तर पुढे छान मस्त अशी फुलांनी सजावट केलेली होती, छान मस्त असं वचनं लिहिलेली होती. आणि गुरुजी आपल्याला वचनं सांगतात 7 वचनं, तर ते आपण पाळायचे असतात. तर खरंच म्हणजे गुरुजींना एक एक वचन सांगतात आणि त्याचा अर्थही सांगतात. तर एक वचन घेतलं की एक सुपारी पुढे ढकलायची, नंतर दुसरी. तर अशा 7 सुपाऱ्या ठेवलेल्या असतात पुढे. तर तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलेलं मी पहिल्यांदाच. तर तेही सजावट मस्त छान अशी केली होती, गुरुजींनीच केलेली होती. हातामध्ये. तर आता दोघेही 7 वचनं घेतील ना. तर आता आम्ही सगळेजण इथं उभो आहे आणि हातामध्ये सगळ्यांनी ना फुलांची ताटं घेतलेले आहे. तर त्यांनी एक वचन घेतले की त्यांच्यावरती फुलं टाकायचे. आणि मस्त असं म्हणजे फुल टाकल्यानंतर फोटोशूटही छान होतं, व्हिडिओ शूटिंगही होते आणि छानही वाटतं. तर हे बघा मस्त फुलांनी अशी रांगोळी काढलेली आहे, त्यावरती वचनंही लिहिलेली आहे. तर आम्ही सगळेजण उभं होतो आणि खरंच हेच बघायलाही खूप छान वाटतं ना. पहिल्या पावलाला मी कुठे निघालो तरी तुला सांगून जाणार आहे. आणि नवरदेवाला पहिल्या पावलाला वचन देत आहे, इथून मागे आईच्या हातचं जेवलास, मामीच्या हातचं जेवलास, आजपासून मी तुला मिष्टान्न खाऊ घाले. हे पहिल्या पावलाला पहिलं वचन आहे. चला दुसऱ्या सुपारी. चला दुसऱ्या सुपारीला अंगठा लाव, लोटून दे पुढे. हे बघ, दुसऱ्या पावलाला नवरदेव तू तिला वचन देत आहे की आजपासून मी जशी माझ्या आई वडिलांची इज्जत ठेवत आलो, जसे तुझे आई वडील किंवा मोठे माणसं असतील त्यांची पण मी तशीच इज्जत ठेवेन. आणि दुसऱ्या पावलाला नवरदेवाला वचन देत आहे, पवित्र अशा शृंगार करून भूषण धारण करणारे वाणी, मन, देह, कर्म यांनी. तर कसे वाटले? तर काही वचनांचे शूट काही घेता नाही आले सगळे काही. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.